पंढरपूरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची संधी सोडू नका बरं का. म्हणजे चंद्रभागेच्या तीरावरती मस्त बोटीत फेरफटका मारता येईल. नमस्कार मित्रांनो, मी आज आलो आहे पांडुरंगाच्या नगरीमध्ये, म्हणजे आपल्या विठू माऊलीच्या नगरीमध्ये, पंढरपूर येथे. आणि तो देखील अतिशय सुंदर असा प्रोजेक्ट तुमच्यासाठी घेऊन, ज्याच्यामध्ये आपण तुम्हाला देतोय 11 गुंठ्याचे ॲग्रिकल्चर प्लॉट. आणि हा आहे आपला 5.5 एकरचा सुंदर असा प्रोजेक्ट, तो देखील चंद्रभागेच्या तीरावरती. इथून समोर गेला की मंदिरापासून फक्त 1 किलोमीटर अंतरावरती आपला हा सुंदर असा प्रोजेक्ट आहे. मित्रांनो, साहजिकच आहे, आपण जेव्हा विठू माऊली किंवा वारी असते, प्रत्येकाची इच्छा असते की एकदा का होईना आपण पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. आणि अशा ठिकाणी जर का तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची संधी मिळाली, तो क्या बात आहे. तर म्हणूनच मी तुमच्यासाठी चांगली संधी घेऊन आलो इन्व्हेस्टमेंट करण्याची. आणि मित्रांनो, हा सुंदर असा प्रोजेक्ट, ज्याच्यामध्ये आपण तुम्हाला देतोय 11 गुंठ्याचे प्लॉट, ते देखील म्हणजे ज्याप्रमाणे आता डेव्हलपमेंट्स या एरियामध्ये होत आहेत, म्हणजे जशी अयोध्यामध्ये डेव्हलपमेंट झाली, तशी महाराष्ट्रामधील सर्व तीर्थक्षेत्र हे सुंदररित्या डेव्हलप करतायत. आणि पंढरपूरमध्ये देखील पंढरपूर कॉरिडॉर हा डेव्हलपमेंट प्लॅन आत्ताच राज्य शासनाने मंजूर केलेला आहे, आणि ज्याच्यामध्ये हा पूर्ण एरिया डेव्हलप करणार आहेत. आणि मेन म्हणजे पंढरपूरच्या ठिकाणी तुम्ही जर का आला असाल तर अनेक रस्ते पंढरपूरला जोडले गेलेले आहेत. बरं, हा आपला प्रोजेक्ट जो आहे, हा प्रोजेक्ट आहे मेन पालखी तळ, म्हणजे 65 एकरचं पालखी तळ आहे. जेव्हा वारी आपल्या इथे येते, तर त्या पालखी तळला लागून हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला, ही आपली बाउंड्री आहे पालखी तळाची. आणि इथूनच सरळ साधारणतः एक 700-800 मीटरवरती चंद्रभागा आहे. तर मित्रांनो, प्रोजेक्ट बघून घेऊ या. ह्याच्यामध्ये 11 गुंठ्याचे आपण प्लॉट देतोय. तुम्ही 2 जण मिळून, 3 जण किंवा 4 जण मिळून देखील हा प्लॉट घेऊ शकता. तर सर्व फॅसिलिटी दाखवतो तुम्हाला. प्लांटेशन छान केलेलं आहे. त्यानंतर प्रत्येक प्लॉटला मिळणार आहे, त्या साईडला तुम्ही बघताय, पाण्याचं कनेक्शन आहे. त्यानंतर इंटरनल सगळे WBMचे रस्ते केलेले आहेत. मित्रांनो, आपल्या प्रोजेक्ट पासून शाळा असतील, कॉलेजेस असतील, हॉस्पिटल्स असतील, फक्त साधारणतः 800 ते 900 मीटरवरती आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट करताना आपण कायम विचार करतो की भविष्यामध्ये ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या ॲप्रिसिएशन होणार आहे, जमिनीचे भाव वाढतील का, डेव्हलपमेंट प्लॅन्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी विचार करून किंवा बघूनच आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो. तर आपल्या या प्रोजेक्टपासून साधारणतः चंद्रभागा जी आहे, जो ब्रिज आहे मंदिरापासूनचा, तो साधारणतः एक 500-600 मीटरवरती आहे. नदी अगदी 700 मीटरवरती आहे. मंदिर 1 किलोमीटर अंतरावरती आहे. शाळा